नमस्कार, श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण इथे काळा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. तर काही भागाकडे ह्याला काळं तिखट म्हणतात आणि बऱ्याच जण ह्याला कांदा लसूण असं पण म्हणतात. तर हे जेही प्रमाण आहे किंवा इथे मी 1 किलोचं तिखट केलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी इथं सर्व साहित्य त्या मापाने घेतलेलं आहे. तर इथे मी सर्वात आधी 3 प्रकारची मिरच्या घेतलेल्या आहेत. तर अर्धा किलो हे बघा ज्वारी मिरची घेतलेली आहे. तर ज्वारी मिरचीमुळे आपल्या तिखटला तिखटपणा येतो. तर बऱ्याच लोकांना जास्त तिखट आवडतं आणि काही लोकांना कमी तिखट आवडतं. तर मी हे जेही तिखट आहे ते मीडियम केलेलं आहे. तर ज्वारी मिरची कसं ओळखायचं, तर ज्वारी मिरची थोडीशी अशी बारीक असते आणि अशी लांबट असते. आणि बघा हे सर्व मिरच्या मी 4 तासासाठी उन्हात वाळून घेतलं होतं. तर अगदी 4 तास खूप जास्त होतं, अगदी 1-2 दिवसासाठी नाही वाळवायचे. तर इथे मी अर्धा किलो गुंटूर मिरची घेतलेली आहे. तर गुंटूर मिरचीमुळे आपल्या तिखटला छान कलर येतं आणि ही मिरची जास्त तिखट नसते. तर ती मिरची बघा अशी हाईटला कमी असते आणि थोडीशी पसरट असते. तर हेही मी मिरची वाळून घेतलेली आहे. आणि जो तिसरी मिरची मी इथे घेतलेली आहे ते मी इथे पाव किलो बेडगी मिरची वापरलेला आहे. तर बेडगी मिरचीमुळे आपल्या तिखटाला छान कलर येतं आणि खायला पण अगदी टेस्टी होतं तिखट. तर हे बघा अशा प्रकारे बेडगी मिरची थोडीशी लांबट असते. तर हे सर्व मिरच्या आपण उन्हात वाळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. आणि आता पुढील आपण मसाले बघूयात. तर 1 किलोच्या तिखटासाठी मी इथे 1 किलो कांदा घेतलेला आहे आणि मी अशा प्रकारे बारीक कट केलेला आहे. आणि मी इथं पाव किलो खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे. तर पाव किलो खोबरं होतं त्याचं मी इथे खीस करून घेतलं होतं. तर आता आपण इतर मसाले पण बघून घेऊयात. तर इथे मी पाव किलो लसूण सोलून घेतलेला आहे, 50 ग्राम पांढरे तीळ घेतलेले आहेत, 50 ग्राम जिरे, 50 ग्राम मोहरी, 10 ग्राम खसखस, 20 ग्राम शहाजिरे, 20 ग्राम काळे मिरे, 20 ग्राम लवंग आणि त्याचप्रमाणे मी पाव किलो धने घेतलेला आहे आणि पाव किलो तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही शेंगाचं तेल वापरलं तर अगदी जास्त छान होईल आणि किंवा नॉर्मल वापरलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे मी ते 20 ग्राम हळकुंड, 20 ग्राम सुंठ, 10 ग्राम जावित्री, 20 ग्राम दगडी फूल, 20 ग्राम दालचिनी, 10 ग्राम इलायची आणि 20 ग्राम मी ते मसाले विलायची घेतलेला आहे. तर सर्वात आधी आता आपण इथे मी कढई जाडबुडाचं कढई घेतलेला आहे आणि जेही कांदा आहे आपण ते भाजून घेणार आहोत. तर पहिले 5 मिनिटसाठी मी इथे मोठ्या फ्लेमवर परतून घेणार आहे. तर कांदा तुम्हाला हवं तर तुम्ही उभे स्लाइस करून घातलात तरी चालेल, पण पटकन न भाजता यावे त्यामुळे मी असं बारीक कट करून घेतलेला आहे. आणि काही जण कांदा उन्हात वाळवतात आणि ते डायरेक्टली तिखटात घालतात. तर तसं केलं तरी चालेल, पण आपल्याला हे तिखट 1.5 वर्षापर्यंत ठेवायचं आहे. त्यामुळे तिखट जास्त दिवस टिकावं म्हणून मी इथे भाजून घेत आहे. तर कांद्याला टाईम लागेल त्यामुळे मी कांदा एका दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि आता दुसऱ्या गॅसवर आपण खोबऱ्याचं खीस भाजून घेऊयात. तर सर्वात आधी आपण खोबऱ्याचं खीस का भाजतो, कारण की त्याला बिलकुल तेलची गरज पडणार नाही. त्यामुळे हे खोबरं आपण ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवर भाजून घेऊयात. तर सतत ढवळत राहायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी छान ब्राऊन करून घेतलेलं आहे. तर हे काढून घेते आणि त्यातच मी इथे धने घालते. तर धनेलाही मी बिना तेलाचंच का भाजत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा चमचा तेल घालू शकता आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते खाली चिटकणार नाही आणि करपणार नाही. तर हे पहा धन्याचा छान कलर चेंज झाला की आपण तेही काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये मी इथे मी आता तमालपत्र भाजून घेते. तर तमालपत्रालाही जास्त तेलाची गरज पडणार नाही, अगदी अर्धा चमचा तेल घालून भाजून घेऊयात. तर छान ब्राऊन होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत ह्याला लो फ्लेमवरच सतत ढवळत भाजत राहायचं आहे. तर हेही काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता मी दगडी फूल भाजून घेत आहे. तर दगडी फूल ही आपण छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. हे बघा तर ते काढून घेते आणि आता मी इथे तीळ भाजत आहे. तर तिळालाही तेलाची गरज पडणार नाही. जर हवं असेल तर अर्धा 1 चमचा तुम्ही तेल घालू शकता. तर तीळही छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. तर हे सर्व आपण लो फ्लेमवरच भाजून घेणार आहोत आणि सर्व मसाले मी ते एका ताटात काढून घेते. तोपर्यंत कांदाही आपला छान भाजून झालेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. तर कांदा परततानाही मी मध्ये 1-2 चमचे तेल घालत परतून घेतलेली आहे. तर कांदा थंड करायला ठेवूयात आणि इथे दुसरीकडे मी आता हळकुंड तळून घेत आहे. तर हळकुंड छान फुगेपर्यंत आपल्याला ह्याला लो फ्लेमवर अशा प्रकारे ढवळत तळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे सुंठ तळून घेत आहे. तर हे सर्व आपण छान फुगेपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळतील, नाहीतर ते आतमध्ये तसेच कच्चे राहतील. तर जावित्री मी इथे तळून घेत आहे. तर लो फ्लेमवर हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे.
तर सर्व मसाले आपण अशाच प्रकारे लो फ्लेमवर तळून घेणार आहोत. तर सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. आणि जेव्हा ते काढतो तेव्हा त्याच्यातलं व्यवस्थित तेल सर्व नितळायचं आहे. म्हणजे जास्त तेल राहू द्यायचं नाही, नाहीतर मिरची कुटताना व्यवस्थित कुटले जात नाहीत आणि तिखट त्यामुळे व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे सर्व तेल व्यवस्थित काढून घ्या. तर लागेल तसं तेल थोडं थोडं ॲड करा. तर काळे मिरे, जिरे मी इथं छानपैकी तळून घेतली आहे. तर जिऱ्यांनाही पण मी जास्त तेल वापरलेलं नाही आहे, तर अगदी थोडंसं तेल मी इथे वापरलेलं आहे. तर सर्व मसाले आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे मी ते सर्व मसाले तळून घेत आहे. तर काही मसाले हे उडतात, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर ताट ठेवू शकता. तर बघा मिरे वगैरे उडतात किंवा मोहरीही उडते, त्यामुळे तुम्ही वरून ताट झाकलात तरीही चालेल. तर इथे मी आता खसखस तळून घेत आहे. तर अगदी ब्राऊन हलकंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, नाही तर ते खालून करपू शकतात. तर आता मी इथे लसूण तळून घेत आहे. तर काही जण कच्चा लसूण वापरतात, पण मी इथे लसूण तळून घेणार आहे. तर लसूण तळेपर्यंत आपण इथे हिंग पण तळून घेऊयात. तर हा हिंग मी दाखवायचं राहिलं होतं, त्यामुळे मी इथे आता लास्टला ॲड करते. आणि तोपर्यंत लसूणही छान तळून झालेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला लसूण ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण जे पण मिरच्या आहेत आपले ते तळून घेणार आहोत. तर अगदी अर्धा चमचा मी इथे वापरलेला आहे तेलाचा, म्हणजे खाट उडणार नाही. आणि अशा दोन्ही चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. तर भाजल्याने मिरच्या काय होतं की त्याला अगदी छान चकाकी येते आणि तिखटाला छान कलरही येतो. तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी इथे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तिन्ही मिरच्या मी इथे भाजून घेतलेल्या आहे आणि त्यावरून आता इथे सर्व मसाले मी एकाच मोठ्या पातेल्यात काढून घेत आहे. तर काही ठिकाणी मसाले सेपरेट आणायला सांगतात आणि मिरच्या सेपरेट आणायला लावतात. त्यामुळे तुम्ही जिथेही काढणार आहात तिथे एकदा विचारून घ्या की सर्व मसाले व्यवस्थित त्यात मिक्स करू दे की नाही. तर इथे मी सर्व मसाले मिक्स करत आहे, त्यावरतीच घालत आहे. आणि खोबऱ्याचं खीसही मी त्यावरच घातलेलं आहे. मी इथे फक्त कांदा आणि लसूण जो आपण भाजून घेतलेला होता त्याची मी बारीक पेस्ट केलेली आहे. आणि 200 ग्राम मी इथे मीठ वापरलेलं आहे. तर खडा मीठ मी इथे वापरलेलं आहे. जर तुम्ही साधा मीठ वापरणार असेल तर 1/2 किलो मीठ तुम्ही वापरू शकता. आणि 1/2 किलो तेलमधलं राहिलेलं तेल मी इथे गिरणीमध्ये देणार आहे. तर अशा प्रकारे मी ते तिखट कांडून आणलेलं आहे. तुम्ही कलर बघू शकता, अगदी भन्नाट आलेला आहे. अगदी मस्त दिसत आहे आपला मसाला आणि छान कांडला गेलेला आहे. तर हे तिखट आपण एका काचेच्या भरणीत वर्षभरासाठी ठेवलं तर ते अगदी छान राहतं. तर हे तिखट वर्ष दीड वर्ष आरामशीर टिकतं. तर लक्षात ठेवा काचेच्या भरणीत काढायचं आहे. आणि रोजच्या भाज्यांसाठी तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही साईडला एका दुसऱ्या भरणीत काढा, म्हणजे जेही पाण्याचा हात आहे ते लागणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे आपलं तिखट इथे रेडी झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटूया. थँक्यू.